मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आज बडे मुद्देच्या माध्यमातून एक अतिशय संवेदनशील मुद्द्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंचं त्यांनी नाव घेतलं। धनंजय मुंडेंनी सुद्धा त्यांना उत्तर देताना नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, सीबीआय चौकशी करा असं म्हटलं। दोघांमधला जो सगळा वैचारिक संघर्ष होता तो जीवघेण्या वळणापर्यंत येऊन पोहोचलेला आहे का? खरंच हे प्रकरण जेवढं गांभीर्यानं आहे ते गांभीर्य पाहता या मुद्द्याबद्दल अतिशय महत्त्वाचे मुद्दे दोन्ही बाजूचे आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच आज चर्चेच्या या बडे मुद्देमध्ये आपण घेतोय जरांगे मुंडेंच्या वादात दोन समाज नाहक भरडतायत का? हा दोघांमधला संघर्ष आहे। हा दोघांमधला संघर्ष असेल तर त्यात समाजाला का ओढलं जातंय हा प्रश्न सुद्धा आज या निमित्तानं आपण उपस्थित करणार आहोत। आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे असतील। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक विनोद पोखरकर आपल्या सोबत असतील। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके असतील। राष्ट्रवादीचे प्रवक्ते भागवत तावरे धनंजय मुंडेंचे सहकारी सुद्धा आहेत ते। त्याचबरोबर मराठा आंदोलक ॲडव्होकेट योगेश केदार असतील आणि आरोपीचे भाऊ विजय खुणे सुद्धा आहेत, जो आरोपी सध्या तुरुंगात आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। मंडळी, राज्यातला मराठा आणि ओबीसींमधला वैचारिक संघर्ष वैयक्तिक पातळीला आणि अतिशय टोकाला नेला जातोय का? एकमेकांची उणीदुडी काढणं, जाहीर धमक्या देणं, खालच्या पातळीला जाऊन एकमेकांवर चिखलफेक करणं, आव्हान प्रति आव्हान देणं हे मराठा ओबीसी नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू आहे ते आपण बघतोय। पण आता तो संघर्ष अतिशय टोकाला म्हणजे जीवघेण्या पातळीवर पोहोचलाय का हा प्रश्न आहे। हा प्रश्न पडण्याचं कारण आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची दिलेली कथित सुपारी। आरोप आहे की ती सुपारी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली। जरांगे यांच्या या आरोपानं एकच खळबळ उडाली। त्याला पुरावा म्हणून जरांगेंनी काही ऑडिओ क्लिप ऐकवल्या। त्यात जरांगे पाटलांचे खंदेश समर्थक सामील असल्याचं समोर आलं। आरोप गंभीर असल्यामुळे धनंजय मुंडेंनी ही पत्रकार परिषद घेऊन आरोप खोटारडे आणि राजकीय हेतून प्रेरित असल्याचं म्हटलं। शिवाय जरांगे आणि आपली नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट करा आणि प्रकरणाची सीबीआय चौकशी करा असं आव्हान दिलं। दोन्ही बाजूंनी टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। रस्त्यावर सुद्धा कार्यकर्ते उतरलेत। पण या सगळ्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करतायत। पोलीस तपासातून या सगळ्या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे। पण प्रश्न आहे, दोन नेत्यांच्या वैयक्तिक संघर्षात दोन्ही बाजूचे समाज नाहक भरडतायत का? दोन्ही नेत्यांच्या वैयक्तिक आरोप प्रत्यारोपात समाजांना कवटाळलं जातंय का? त्यातून महाराष्ट्रातला मराठा ओबीसींमधला जो संघर्ष आहे, जी दरी आहे ती आणखी वाढण्याची भीती आहे का? आधीच गावागावातला तणाव टोकाला पोहोचलाय, त्यात पुन्हा निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीच्या तोंडावरती त्या वादाला पुन्हा हवा दिली जाते का? आपला विरोधी संपवून टाकण्याचं खुनशी राजकारण ही या महाराष्ट्राची कदापिही परंपरा राहिलेली नाही। नैतिक आणि सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा लाभलेल्या या महाराष्ट्राला हा जीवघेणा संघर्ष कदापिही परवडणारा नाही आणि त्यामुळे या सगळ्या संघर्षामध्ये खऱ्या अर्थानं वैयक्तिक संघर्षाचं जे काही परिमासन असेल ते पोलीस तपासातून समोर येणं गरजेचं आहे। पण वैयक्तिक वादाला दोन समाजातला संघर्ष ठरवणं हेही चुकीचं आहे आणि म्हणूनच या सगळ्याबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत। आणि महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती, या प्रश्नातलं गांभीर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यातली संवेदना आणि संवेदनशील मुद्दा असल्यामुळे मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो, आपण आपले वैचारिक मुद्दे मांडावेत, त्या अनुषंगानं हे करावं। जिथं चुकीचं वाटेल, तेढ निर्माण होणारं वक्तव्य असं वाटेल तिथं मी आपल्याला थांबवेन आणि तुम्हाला कट करेन। याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी। मुद्दे मांडा, मुद्द्याबद्दल आपण बोलू, पण वैयक्तिक कोणीही बोलू नका, कारण हा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे। आपण सगळ्यांचा सन्मान करून आपलं मत मांडावं। आपण सगळे सन्माननीय पाहुणे आहात म्हणून तुम्हाला इथं बोलवलेलं आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यापासून मला सुरुवात करायची या चर्चेची।
लक्ष्मणजी, या महाराष्ट्राला काय परंपरा आहे? वैचारिक संघर्षाची खूप मोठी परंपरा आहे. तर्क वितर्क या सगळ्याच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये संत काळापासून त्याच्या आधीपासून सुद्धा आपण ते बघत आलेलो आहोत. पण आज महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसातला जो मराठा ओबीसी संघर्ष होता तो वैचारिक पातळीवरती होता. काही ठिकाणी तो रस्त्यावर सुद्धा आला. पण तो जीवघेण्या पातळीवरती येणं हे योग्य आहे का? तुमचं काय मत आहे? जे आरोप लावलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत. हे बघा, मनोज जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी दिली आणि मग काय झालं, हे एक दोन दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालंय हे एक सनसनाटी निर्माण करणं आणि राजकीय जे प्रश्न आहेत, येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये लोकल बॉडीच्या ज्या निवडणुका आहेत तिथले लोकलचे प्रश्न अनेक आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत. या सगळ्या प्रश्नावरून दुर्लक्ष होणं आणि या गोष्टीवरती चर्चा होणं. विलासजी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मी एक आंदोलक आहे, लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाकेवर आतापर्यंत काल सुद्धा पंढरपुरात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत 10 वेळा हल्ले झाले म्हणतोय मी विलासजी. आणि माझा एक सहकारी त्याचे दोन्ही हात मोडले, दोन्ही हात फ्रॅक्चर झाले, त्याचा पाय मोडला, त्याच्या डोक्यामध्ये टाके पडले. पण अशा पद्धतीची चर्चा झालेली आम्ही ऐकली नाही. अशा पद्धतीचा प्रश्न अजेंड्यावर आलेला आम्ही ऐकला नाही. पण एक प्रकरण झालं आणि लगेच मनोज जरांगे पाटलांनी प्रेस काय घेतली आणि लगेच चर्चेच्या रकानी तुमच्या या मीडियाच्या म्हणजे आम्ही ओबीसी बांधव आमच्या जीवाला किंमत नाही का? हो विलास, आहे तुमच्या जीवाला सुद्धा किंमत आहे. पण या सगळ्या प्रकरणात तो माणूस मरता वाचला. पवन करवर नावाचा कार्यकर्ता जीव घेणा हल्ला झाला त्याच्यावरती. अजून त्या आरोपींना बीड जिल्ह्यामध्ये अटक झाली नाही. ओबीसींच्या पोरांच्या जीवाला किंमत नाही का या महाराष्ट्रामध्ये? आणि तुम्ही आगाचे घडलेची नाही झालं तुमचं. आरोपी ज्याच्यावर हे आरोप झालेले आहेत ते कार्यकर्ते कुणाचे, आरोप कोण करतोय आणि लगेच चर्चा काय घडतायत महाराष्ट्रामध्ये? म्हणजे आम्हाला किड्या मुंग्याची किंमत आणि यांना मात्र महान कुठल्या तरी कोण म्हणतात तुम्हाला किड्या मुंग्याची किंमत आहे? लक्ष्मण हाकेजी या चॅनेलवरती जेव्हा तुमच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला तेव्हा बातमी केली आहे. आणि तुम्ही पाठवलेल्या असतील, आमच्या प्रतिनिधीने पाठवलेले असतील, तेव्हा त्याच्या बातम्या केलेल्या आहेत. त्याचा काय झालं पवन करवरच्या आरोप ज्या लोकांनी हल्ला केला ते आरोपी अजून मोकाट आहेत. 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. लक्ष्मणजी, तुमच्यावरती हल्ला होणं आणि एखाद्या ओबीसी खाली कार्यकर्त्यावरती हल्ला होणं बातमीचं स्वरूप बदलतं. पहिली गोष्ट, किंमत नाही का महाराष्ट्रामध्ये या प्रकरणामध्ये राज्याचे माजी मंत्री असलेल्या यांच्यावर आरोप आहे, त्यामुळे त्याचं गांभीर्य अधिक वाढतं की नाहीये? परिस्थिती एका लोकप्रतिनिधीवरती एखाद्या कार्यकर्त्याने व्यक्त केलेली जी भावना खाली असेल, कार्यकर्त्यांनी खाली त्याची भावना व्यक्त करणं आणि एखादं षडयंत्र करून हत्येचा कट रचला असा आरोप करणं गांभीर्य आहे की नाहीये? मग अटक झाली, गृह विभाग आहे की नाही महाराष्ट्रामध्ये? लावा ना सगळ्या यंत्रणा. आणि अटक झालेली मंडळी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी आपल्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत. कोणीही अंडरग्राऊंड नाहीये. त्यामुळे आपण गृह विभागावर विश्वास व्यक्त करणार की नाही करणार? ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. आमचं म्हणणं एकच आहे की पवनराजे निंबाळकरांचा एक अपवाद सोडता या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राची ओळख आहे, या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा कुठला शहाणा माणूस, कुठला सार्वजनिक क्षेत्रातला माणूस, कुठला विधानसभेचा सदस्य अशा पद्धतीचं कृत्य करू शकतो? आगाजे घडल्याची नाही, साप म्हणून भुई बडवायचंय. आणि महाराष्ट्रातलं वातावरण इकडे अजितदादा पवारांच्या सुपुत्रांनी महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं काही कांड करून ठेवलंय, ती चर्चा राहिली बाजूला. आणि जी घटना घडलीच नाही आणि जे काही आरोप झाले त्या आरोपींना अटक झाले ना. त्यामुळे इथल्या गृह विभागाला काम करू दिलं जावं. ज्या घटना घडलेल्या आहेत त्या प्रश्नावरती आम्ही चर्चा केली गेली पाहिजे ना. काहीतरी उगाच करून मी विचारतो कारण आता या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा दिलं जातंय आणि त्याला जातीय अंगाने सुद्धा पाहिलं जातंय. मी त्या मुद्द्यावर नंतर येणार आहे. कारण आता हे वैयक्तिक जर काही असेल समजा तर त्याला जातीचा रंग कशासाठी, मी त्याच्यावर विचारतो. कुणाला पटवा तो आवडो न आवडो, कुणाला आवडण्यासाठी कार्यक्रम नाही करत. आपल्यासोबत मराठा आंदोलक योगेश केदार आहेत. योगेशजी, एक मुद्दा उपस्थित केला जातोय. प्रकरण अतिशय संवेदनशील आहे, गंभीर आहे. आरोप करणारी ही व्यक्ती मोठी आहे, आरोप ज्यांच्यावर केला त्या व्यक्ती मोठी आहे. अशा परिस्थितीमध्ये
या सगळ्या प्रकरणाचं जे सत्य असेल ते पोलिसांच्या माध्यमातून तपासातून समोर यावं, महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया यायला हव्यात, तो संयम बाळगायला हवा, अशा प्रकारची अपेक्षा आता त्यांनी व्यक्त केलेली आहे. तुम्हाला वाटतं का की पोलिसांचा याबद्दलचा जो तपास आहे तो समोर आल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला हवी? तुमचा म्यूट आहात तुम्ही. योगेशजी तुम्ही म्यूट आहात. म्यूट काढा योगेशजी, म्यूट काढा. तुम्ही हेडफोन घातले त्याच्यामुळे येत नाही, हेडफोन काढा. आवाज येतोय? हा बोला बोला. हे बघा, महाराष्ट्रात आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अत्यंत गंभीर आणि सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे. आज जे काही दोन व्यक्तींनी एकमेकांच्या विरोधात जो काही आरोप झालेला आहे, सन्माननीय मनोज जरांगे पाटलांनी जो आरोप केला त्या आरोपाच्या पाठीमागे त्यांनी काही तथ्य दिलेले आहेत आणि त्यांनी स्पेसिफिक धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलेलं आहे. याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांनी वंजारी समाजाच्या विरोधामध्ये बोललेत असं अजिबात होत नाही. आणि जो काही प्रश्न असेल ते चौकशी असेल तो चौकशी करतील, कुणाची करतील, ह्या व्यक्तींची करतील. आज जो काही महाराष्ट्रात एक प्रपोगंडा चालवायचा प्रयत्न चाललाय की मराठा विरुद्ध वंजारी, तर असं ते होण्याची शक्यता नाही आणि ते होऊ नये या मताचा मी आहे. आणि का, मराठा समाजाचा इतिहास सगळ्यांना माहित आहे, शेकडो हजारो वर्षांचा आहे. वंजारी समाज बांधवांचा सुद्धा इतिहास अत्यंत चांगला. पण त्यांचा काय संबंध आला त्याच्यामध्ये? त्यांचा काय संबंध आला? समाजाचा काय संबंध आला? ऐका, मी हे सांगतोय की आज ही आपण चर्चा करत असताना घेतोय की धनंजय मुंडे हे स्वतःला वंजारी समाजाचे नेते म्हणतायत. आम्ही काय म्हणतो, वंजारी समाजाकडे बघत असताना आम्ही भगवान बाबांच्याकडे बघतो. या भगवान बाबांनी या समाजाला पूर्ण मुख्य प्रवाहात आणला. दुसरं, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आणला. ह्या महापुरुषांमुळे हा समाज ओळखला गेला पाहिजे, ना की धनंजय मुंडे सारख्या बलात्कारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्याचं वर्ण ओळखाव्या. त्या वाल्मिक कराडवरनं ह्या समाजाची ओळख असू नये अशी आमची इच्छा आहे. आणि जो काही धनंजय मुंडे स्वतःच्या चमडी वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं षडयंत्र करायला लागलेले आहेत, याच्यावरनं कुठं ना कुठं तरी आम्ही असेल किंवा तुम्ही असेल किंवा काही असेल, सर्वसामान्य खालची जनता जी आहे ती समाजावर बोलत असते, बघत असते. माझं असं म्हणणं आहे, आज ह्या लक्ष्मण हाकेने एक विषय काढला पार्थ पवारचा. अरे पार्थ पवारचं आम्ही कधी समर्थन केलंय का आता मराठा समाजाने? काय बोलायला तुझं लक्ष्मण हाके? कधी आम्ही पार्थ पवारचं समर्थन केलं समाज म्हणून? पण तुम्ही लोकांनी त्यांनी समाजाचा विषय नाही केला, त्यांनी तसं नाही म्हणाले. त्यांचा मुद्दा असा होता की तो मुद्दा बाजूला राहिला असं त्यांचं म्हणणं होतं, समाजाशी नव्हतं जोडलेलं. चुकीचं जाऊ नये म्हणून मराठा समाजाचा नेता उडकून आणायचा हे एकच मुद्दा असतो लक्ष्मण हाकेचा, दुसरं काही नाही. माझं असं म्हणणं आहे की व्यक्ती जर चुकला असेल तर त्या व्यक्तीपुरता आपण ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये त्या पवन कल्याणवरती जीव घेणा हल्ला झाला, अजून आरोपी मधला अटक झाली नाही त्याला. अरे काय बोलला? प्रक्रिया पूर्ण झाली का म्हणतो? काय बोलला आता? अरे जरांगे पाटलावर हल्ला करायचा तुला? काय बोलतो? हो, योगेश केदार आणि लक्ष्मण हाके, मी दोघांचे ऑडिओ म्यूट करा. मी पहिल्यांदा सांगितलं दोघांचा आवाज बंद करा. वैयक्तिक नाही. योगेश केदार, त्यांचा मुद्दा जो होता त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मला विचारायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर सुद्धा 7 ते 8 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. काल सुद्धा ते तुम्हाला माहित आहे. तो काय नाव ते, काहीतरी दुसरे कार्यकर्ता त्याचे हातपाय तोडलेले होते, ते तो विषय होता. वैयक्तिक पातळीपर्यंत ही अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती आहे का? आणि त्याचं समर्थन कोणी कसं करावं? हे बघा, मी आजही आताही पुन्हा एकदा बोलतो, जबाबदारीने बोलतो. लक्ष्मण हाके यांच्यावर व्यक्तिगत कुणी हल्ला केला आहे असेल त्या गोष्टीचं आम्ही समर्थन कधीही केलेलं नाही. मराठा समाज कधी करणार नाही. कोणत्याही व्यक्तीवर हल्ला केला असेल महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रात विचाराचा लढाई करण्याचा आपला परंपरा राहिला, आपला इतिहास आहे आपला महाराष्ट्राचा. अत्यंत प्रगल्भपणे आपण एकमेकांच्या विरोधात, तुम्ही एकमेकांची मतं खोडणारे समाज म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र, मी दिल्लीत राहिलोच, आता दिल्लीत महाराष्ट्र कारणाकडे बघत असताना अत्यंत उच्च लेवलला बघितलं जाते
कारण महाराष्ट्रातले माणसं आज जरी विरोध करत असतील मुद्द्यांना मुद्दे, तो दुसऱ्या दिवशी एखाद्या हॉटेलमध्ये नाही सगळ्यांनी इतिहास जमा केलं, त्याला इतिहास जमा केलं. सगळ्या सामाजिक नेत्यांना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं या महाराष्ट्रामध्ये. हे काय कटू सत्य आहे महाराष्ट्रातलं, कोणी सांगायचं गरज राहिलेली नाही. आता उत्तर प्रदेश बिहारवाले सुद्धा म्हणतील ह्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय म्हणून. विचका केला या महाराष्ट्राचा सगळ्यांनी, माहित नाही का महाराष्ट्राला. भागवत तावरे आपल्या सोबत आहेत. भागवतजी, ज्या प्रकारचे गंभीर आरोप, काही एक प्रकारच्या त्या ऑडिओ क्लिप सुद्धा दिलेल्या आहेत, खरंच हे आरोपी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात होते का? आणि त्याबद्दल जे गंभीर आरोप केलेले आहेत त्या आरोपांच्या बद्दल एक प्रकारे चौकशी केली जावी अशी मागणी केली जाते. तुमचं म्हणणं आहे का की अशा आरोपींच्या सोबत संपर्क ठेवणं ही चुकीची गोष्ट होती? आमचा संपर्क किंवा माझ्या पक्षाच्या नेत्यांचा संपर्क काय कुणी आरोपी म्हणून झालेला नाही. समाजकारणात आणि राजकारणात जेव्हा कार्यकर्ते किंवा कुठलाही व्यक्ती संपर्क करतो त्याच्या संपर्कात राहणं हा गुन्हा म्हणून पाहिला जाऊ शकत नाही. राहिला प्रश्न मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्याबद्दल, तर मला असं वाटत नाही की अशा प्रकारची हिंमत किंवा अशा प्रकारची कल्पना महाराष्ट्रामध्ये कुणाच्या डोक्यात येऊ शकते. गेली 15 वर्ष मी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आणि यांचा सहकारी म्हणून काम करतो. तर धनंजय मुंडे यांच्या दूर दूरपर्यंत कल्पनेत अशा प्रकारचा हत्येचा कट करणे किंवा कुणाच्या माध्यमातून असा प्रयत्न करणे असा विचार त्यांच्या डोक्यात येऊ शकत नाही. दुसरे एक निरीक्षण मला मांडायचं असं आहे, या ठिकाणी अत्यंत संवेदनशील प्रश्नावर आम्ही चर्चा करत असताना स्वतःला अभ्यासक म्हणून घेणारे योगेश केदार धनंजय मुंडे यांच्याबद्दल थेट बलात्कारी असा शब्द उल्लेख करतात. मी या ठिकाणी कोट करतो आणि विलासजी बडे सर, मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला हा प्रश्न मांडू इच्छितो की हे स्वतःला अभ्यासक म्हणणारे माणसं कुठल्या पुराव्यानिशी किंवा कुठल्या न्यायाधीशाच्या खुर्चीमध्ये बसवून कुठल्या तरी 25 वर्षाचा बलात्कारी म्हटले, हा काय प्रकार आहे? याच्यावर सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. स्वतःला अभ्यासक म्हणतात आणि एका सन्मान्य संवैधानिक पदावर असणाऱ्या माणसाला बलात्कारी असे उल्लेख करतात आणि आम्ही याच्यावर चर्चा करत नाही. कशा प्रकारचा महाराष्ट्र आम्हाला उभा करायचा आहे? आजही मी संवेदनशीलपणे प्रश्न मांडतो की मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल जर कोणी हत्या करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो, पक्ष म्हणून निषेध करतो. आणि धनंजय मुंडे साहेबांनी काल स्पष्ट सांगितलं की नार्को टेस्ट करा, आमची ब्रेन मॅपिंग करा आणि सीबीआय चौकशी करा. कर नाही त्याला आम्ही जाहीरपणे कुठलीही कबुली करतो. त्यांचं म्हणणं ऐकू द्या, मी तुमचं ऐकलंय. सर, दोन जे आरोपी आहेत ते आरोपी रोजच्या दादांच्या बैठकीतले आहेत. विधानसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून मी दादांच्या समोर उमेदवारी मागायला गेलो तर दादांना सुद्धा मी जाऊन बघितलं की कोण लोक आहेत जे आरोपी आहेत. की रोज किचन कॅबिन मध्ये असणारे, किचन गॉसिप मध्ये असणारे लोक आहेत. तो गरड, तो अमोल खुणे हे त्यांच्या संपर्कातील लोक आहेत. जर इतक्या जवळची लोक खुनासारख्या कटाच्या संदर्भात खुलासा करत असतील तर हे अतिशय अधिक गंभीर आहे. मराठा समाजाने आणि मराठा बांधवांनी सुद्धा माणसं. आणि मला एक आणखी माझं संपलेलं नाहीये योगेश केदार साहेब, मला 1 मिनिट द्या. हे बघा, आमच्याकडे इतिहास आहे. आनंदीबाईने जेव्हा धचा म केला, राघोबा दादानी फक्त धरावे केलं होतं. ते ध पुसून त्याच्यावर दौलत टाकून जेव्हा म केलं, इथं एक पेशवा मेला धचा म करून. आम्ही कुठल्या तरी किचन गॉसिपच्या चर्चेचा अनुबंध घेऊन त्याचा अन्वयार्थ काढून थेट खुनाचा काशी चर्चा करणार असून तर हे महाराष्ट्राला एक चुकीची परंपरेकडे घेऊन जाणार आहे. ठीक आहे, आम्हाला याच्यावर सुद्धा मला विनोद पोखरकर यांना विचारायचंय, हाच मुद्दा घेऊन त्यांना विचारायचंय. विनोदजी, तुम्हाला माहिती आहे की आज महाराष्ट्रातली स्थिती नेमकी काय आहे? तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असता. आता याला उत्तर म्हणून भागवत तावरे जे सांगतायत ते असं म्हणतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी धचा मा करण्याचा प्रयत्न होतोय. खरंच असं होतंय की त्याबद्दलचे सबळ पुरावे, जे पुरावे आहेत ते समोर आलेले आहेत म्हणून तुम्ही नाव घेतलंय? मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे काही आरोप आहेत हे जरांगे पाटलांनी थेट धनंजय मुंडेवर यांच्यावर करण्याचं कारण असं होतं, त्याच्या ऑडिओ क्लिप्स ज्या आहेत त्या ऑडिओ क्लिप्स त्यांनी पत्रकारांसमोर मांडलेल्या आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत. आपण एक गोष्ट समजून घेतलं पाहिजे. आता तावरे साहेब जे म्हणतात की हे जरांगे पाटलांचे सहकारी होते, अहो दुर्दैव तेच आहे की जरांगे पाटलांच्या सहकार्याला फोडलं आणि त्यांना फोडून अशा पद्धतीने जर कटकारस्थान केलं जात असेल तर याबाबत खरं तर सगळ्यांनी निषेध व्यक्त करणं गरजेचं आहे.
मगाशी लक्ष्मण हाके साहेब काय म्हणाले की हे सगळे षडयंत्र आहे. उद्या लक्ष्मण हाके साहेबांबाबत जर अशी घटना घडली तर आम्ही असंच म्हणायचं का? एक आंदोलक आहात तुम्ही लक्ष्मण हाके साहेब. ते म्हणतात माझ्यावर सारखेच हल्ले होत आहेत. अहो काय म्हणते, सगळे हल्ले घेत ना त्यांच्या. आता बघा कसं आहे की ते सगळे स्वतःहून हल्ले घडून आणायचे आणि म्हणायचं हल्ले होत आहेत. अहो इथे पुरावे दिलेत ना. पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांना त्यांनी पुरावे दिले. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना ते अटकेत आहेत. जे हल्लेखोर ज्यांना खरं तरी सुपारी दिली गेली होती ते आजपर्यंत सगळे अटक झालेले ते कोण पिळवलंय ते बघा महाराष्ट्रामध्ये. कशाला बोलताय तुम्ही पोकरकर? आजपर्यंत सगळे आरोपी तिथे सापडलेले आहेत गृह विभागाला. पोकरकर सगळे आरोपी सापडलेले. पवन कर्मचारीचे आरोपी अजून सापडत नाहीत. तुम्ही काय सांगता स्वतःवर हल्ले करून? मग मनोज जरांगे स्वतःवर हल्ले करून घेतो काय? एक लक्षात घ्या, जरांगे पाटलांनी कधीच म्हणलं ना माझ्यावर हल्ले झालेत. आज पहिल्यांदा एका माणसाने सुपारी दिली आणि ते त्यांच्या जुन्या जीव घ्यायचा प्रयत्न होत आहे. त्याचा निषेध करणं तुम्ही गरजेचं आहे. असं असताना केवळ एक ओबीसी नेता म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालताय. अरे तुम्ही तेच करणार ना, केवळच्या बाबतीत तेच केलं. केवळच्या समर्थन मोर्चे काढले, नंतर काय झालं महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे कसं आहे आज धनंजय मुंडे उद्या धनंजय मुंडेच्या फोटोला ठीक आहे, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. आता या सगळ्या चर्चेमध्ये ज्या आरोपीचं नाव आलं, मनोज जरांगे पाटील यांचे अतिशय निकटवर्ती असलेल्या व्यक्तीलाच या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. ते आरोपी आहेत आणि त्यांचे भाऊ विजय खुणे आपल्या सोबत आहेत. विजयराव, मला काही गोष्टींच्या बद्दल तुमच्याकडून उत्तरं हवी आहेत. खरं तर आरोपीच्या भावाला इथं बोलवणं म्हणजे एक प्रकारे आम्हाला काही गोष्टी त्याच्यातल्या जाणून घ्यायच्यात म्हणून आम्ही बोलवलेलं आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुमच्या भावाचे काय संबंध आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. धनंजय मुंडे आणि माझ्या भावाचे संबंध असं कधी मला जाणून नाही आलेले. पण एक वेळेस मी त्याला बोललो होतो की आमचं परळीमध्ये काही काम घेतलेलं, आमचं काही व्यवहार परळीमध्ये खूप दिवसापासून रखडलेला आहे, व्यवहारच होत नाही. त्याच्यावेळेस एक वेळेस मी म्हणत होतो परळीत कोणासोबत तरी ओळख कर आणि मार्ग लाव, कारण आमची अवकाश नाही की आमच्या हातून मोठा व्यवहार घेतलेला त्याचे काही पुरावेच माझ्याकडे. ते पुरावे सुद्धा मी सोमवार मंगळवार जनतेसमोर आहे. पण त्यासाठी तो धनंजय मुंडे साहेबांकडे गेलता तर दुसरा अजून काही त्यांचा कटकार शिकत असत हे मी सांगू शकत नाही. पण आरोप अतिशय गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. तुमचे भाऊ अगदी मी जुने फोटो बघतोय, म्हणजे काही वर्षापूर्वीचे ते फोटो असतील जेव्हा मनोज जरांगे सुद्धा तरुण होते तेव्हाचे तुमचे भाऊ सोबतचे ते फोटो आहेत. तेव्हापासून सावलीसारखे सोबत राहणारे तुमचे भाऊ त्यांच्या जीवावरती उठले अशा प्रकारचा आरोप केला जातोय. या आरोपात किती तथ्य आहे, तुम्हाला काय वाटतंय? पैशाच्या हव्यासापायी तुमच्या भावानं असं केलेलं असू शकतं का? नाही, पैसा तर पैसा लय म्हटला चालला तो. गेल्या वेळेस एक वर्षापूर्वीच निष्ठा पत्रकार परिषद चालू असताना बाजूला बसायचं होतं, बोलायचं गेलं होतं. पत्रकार परिषद चालू असताना बाजूला बसायचे 1.5 कोटी रुपये भेटत होते. तिथं 50 लाख रुपये कशाचा पडायचं? काही चेक करून ते आम्हाला असं बी नाही की आमचा भाऊ चुकलेला नसेल असं मी आता बी सध्या सांगत नाही. पण मी सोमवारच्या माझ्या भावाला भेटणार आहे आणि पुन्हा एकदा मध्यप्रदेश येऊन जे खरं काय खोटं काय ते सांगणार आहे. पण मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कधी राग त्यांनी व्यक्त केला? काही त्यांच्या मनात आडी होती? प्रेम? तुमच्या कपाटावर सुद्धा त्यांचा फोटो, सगळीकडे घरात त्यांचा फोटो. तुम्हाला असं वाटलं कधीतरी की त्यांच्या मनात कुठला राग आहे? कधीच राग नाही वाटला. ते घरामध्ये राग जरी तुम्हाला पाटलाचे नाही म्हणत 7-8 फोटो सध्या सापडते. ते काय नवीन लावलेले नाहीत, काही नाही, जुनेच फोटो सध्या त्याच्यावर काही थोडेफार ह्याने बनायला चिकटलेले जुनेच फोटो ते आजही. आणि पाटलांचं प्रेम कधी कमी झालं तरी नाही दिसलं असं. ठीक आहे, मला या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्वाची बाब लक्ष्मणजी तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. खरं तर आता हे जे आरोप आहेत ते वैयक्तिक आहे. ही काही लढाई तुमची दोन समाजाची आरक्षणाची लढाई आहे का? त्याच्यातून हे घडलंय का? नाहीये. मग समाजाला कवटाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी होतोय का? मी दोन्ही बाजूनी म्हणतोय आणि मी स्टेटमेंट सुद्धा ऐकवू शकतो. दोन्ही बाजूनी कसं कवटाळण्याचा प्रयत्न होतोय.
तुम्ही दोघांचे एकमेकांवरती आरोप आहेत, तुम्ही पोलिसांच्या समोर गेलं पाहिजे आणि त्याचं सत्य समोर आलं पाहिजे, ही भूमिका पाहिजे का सगळ्या समाजाला कवटाळा, हा समाजावरचा हल्ला असं केलं जातंय कारण ते कितपत योग्य आहे? हे बघा, सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे नेते आणि त्याला फॉलो करणारी जनता असते, आणि ही हजारो वर्षाची समाज व्यवस्था आहे, आणि जात नाही ती जात आपल्या व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळं एखादा नेता, लोकनियुक्त नेता, लिडरशिप मान्य झालेला नेता, ज्यावेळी त्याच्यावर अलिगेशन होतात त्यावेळी समाजामध्ये रिफ्लेक्शन होतातच ना. त्यामुळे याच त्याच्यातनं दोन समाजाचं मी म्हणत समाजामधली नाही, दरी कुठल्याही अजून वाढत समाजामध्ये जाणार आहे ना. वाढत जाणार आहे. मग इथलं ग्रह खातं काय करतंय, इथलं प्रशासन काय करतंय? मला विलासजी थोडीशी क्रोनॉलॉजी तुम्हाला समजावून सांगायची आहे. या महाराष्ट्रामध्ये पोलीस डिपार्टमेंटवरती हल्ला झाला जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी. त्यानंतर बीड शहरामधली जाळपोळ झाली. त्यानंतर नवनाथ वाघमारे आमचे सहकारी, त्याची गाडी जाळण्यात आली. पवन करवरवरती आज खूप मोठा हल्ला झाला. तो जीव घेणे हल्ल्यातनं अक्षरशः म्हणजे त्याचा आरोपी अजून सापडलेला नाही. आता याची चर्चा कुठं होणार, कधी होणार? आणि यांच्यावरती आरोप झाल्या त्या बीड जिल्ह्यामधले 2 आमदार, एक विजयसिंह पंडित आणि एक सोळंकी, प्रकाश सोळंकी, आणि बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, या तिघांनी मिळून एकाच दिवसामध्ये मनोज जरांगेंना संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून लगेच आपल्या लेटर हेडवरती लगेच पत्र दिली. मागणी करावी, मान्य आहे. संरक्षण मिळालं पाहिजे, मान्य आहे. आता तुम्ही सुद्धा दाखवत असताना आरोपींचा भाऊ खुनी असं म्हणताय. अरे जो आरोप घडलाच नाही, जो आरोप सिद्धच झाला नाही, त्याला तुम्ही आरोपी कसं काय ठरवताय साहेब? अहो हे महाराष्ट्र आहे. या आरोपी आणि दोषी मध्ये फरक आहे ना. आरोपी म्हणू शकतो ना आपण, दोषी हे कोण ठरवणार? अहो ठरवू द्या ना. मग आरोपीचा भाऊ म्हणताय, त्या बिचाऱ्यानं काय बोलावं तुमच्या समोर? आरोपीचा भाऊ, जी घटना घडलीच नाही त्यांना तुम्ही आरोपी डिक्लेअर करून सोडले आणि आरोपीचा भाऊ म्हणताय, हे चुकीचं आहे ना. या महाराष्ट्रामध्ये मीडियाची भूमिका सुद्धा, दोन्ही समाजामध्ये सौहार्दाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, वास्तव परिस्थिती समोर आली पाहिजे. आणि जर उगाच काहीतरी मीडिया ट्रायल म्हणून महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण होत असेल तर अशा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ना मीडिया म्हणजे. त्यामुळे काही गोष्टी टेक्निकल जरी असल्या तरी या महत्वपूर्ण गोष्टी आहेत. मग हाकेजी सांगा ना, सुरुवातीपासून महाराष्ट्र ऐकतोय ना हे सगळं, 2 समाजामधली दरी वाढून हीच तर भूमिका आहे ना. काय फाडायला बसलोत का समाजामधलं इथलं? हे बघा, आरोपीचा भाऊ अजूनही मला स्क्रीनवरती दिसतंय. हे चुकीचं आहे ना, हे गंभीर आहे साहेब. अहो आरोपीचा भाऊच आहे ना, आरोपी अटक आहे ना. तो कोण आरोपी? काय गुन्हा केला त्यांनी? तुम्ही संशय व्यक्त करताय, घटना घडू नये म्हणून प्रिव्हेन्शन. पोलिसांना विचारा तुम्ही त्याला अटक का केली, कोर्टाच्या समोर जायला पाहिजे, याला अटक का केली म्हणून. तुम्ही कोण? कोर्ट ठरवेल ना ते आरोपी आहेत की नाही. अरे कमाल आहे. अरे काय कमाल आहे. अरे विलासजी मला एक सांगा, तुम्हाला दोषी आणि आरोपी मधला फरक मी सांगावा का आता? अरे संशयित तरी म्हणा ना, किमान ज्याच्यावर आरोप झालाय त्या आरोपीचा भाऊ असं तरी म्हणा. असं कसं बरं विलासजी? अरे बाबा, त्यांना अटक झालेली आहे, अटक झालीये म्हणजे गुन्हा घडलाय असं तुमचं म्हणणं आहे का? नाही. अरे मग तुम्ही सरळ म्हणताय आरोपीचा भाऊ विजय खुने. अरे जे घडलंच नाही, आरोप झालेत, अलिगेशन झालेत, काय चाललंय राव? आता मी त्याच्यावरती डिबेट करू का की आरोपी आणि दोषी मध्ये? त्याच्यावरती करू नका तुम्ही. हा, पण मीडियामध्ये मेसेज काय जातोय महाराष्ट्रामध्ये? सुज्ञ माणसं सुद्धा इथं आहेत, कायदा पाळणारी, समजणारी सुज्ञ माणसं आहेत ना महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. घडलेल्या घटनांवरती कधी चर्चा होत नाही. आणि विनोदजी तुमचा ऑडिओ म्यूट आहे, तुमचा ऑडिओ म्यूट आहे, मला तुमच्याकडे यायचंय. या सगळ्या प्रकरणात जसं मी त्यांना प्रश्न विचारला तसा तुम्हाला पण विचारतो. आता समजा मराठा समाजाचे नेते आहेत आणि मनोज जरांगे पाटील याच्याबद्दल दुमत नाही, पण जर समजा त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे काही वैचारिक मतभेद असतील, त्यांचे वैयक्तिक मतभेद असतील, काय असतील त्यांचं त्यांना माहित, ते सगळं आता पुन्हा सांगायला लागलेत. कोणतरी पाया दाबायला आलं होतं, काय काय म्हणजे वैयक्तिक संबंध आहेत तुमचे, बरोबर? म्हणजे तुम्ही यायचं न जायचं, पडद्यामागच्या भेटी तुम्ही महाराष्ट्राच्या समोर नाही सांगितल्या, आता सांगणार तुम्ही. मग तुमचं वैयक्तिक भांडण असेल, वैयक्तिक वाद असतील तर ते महाराष्ट्राच्या समोर जातीचे भांडणं असं का होतंय? म्यूट आहे तुमचा आवाज. तुमचा आवाज येत नाही विनोदजी. हा भागवतजी तुम्ही बोला याच्याबद्दल.
माझं असं म्हणणं आहे की आम्ही कशामुळे ह्या घटना घडतात की आम्ही सामाजिक आंदोलन आणि सामाजिक आंदोलनाचे राजकीय कनेक्शन जेव्हा जोडायला लागतो का, तेव्हा अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट होतात. काल आमचे मंत्री महोदय निर्भळपणे सांगितलं की हा आरोप आणि आरोपावरची चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावरच का होते. म्हणजे या सामाजिक आंदोलनामधले नेतृत्व आणि त्या नेतृत्वांच्या दरम्यान असणारा वैचारिक मतभेद हा राजकीय पातळीवर युटिलाइज करता येतो का, अशा पातळीवर या घटनांकडे सगळे बघतात. हे दुर्दैवी आहे. खरं म्हणजे अशाच प्रकारची चर्चा. आणि काल सुद्धा मी एका शो मध्ये, एका वहिनीच्या शो मध्ये होतो, त्या वृत्तवाहिनीचा शोचा हेडिंग असं होतं की या घटनेचा परिणाम राष्ट्रवादीवर काही होईल का. अरे राष्ट्रवादी एक राजकीय पक्ष आहे, तो एक प्रोग्राम घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे. एक घटना, या घटनेतले आरोप जे अद्याप सिद्ध नाहीत, ते निश्चित नाहीत, अशा प्रकारचा कुठलाही निर्वाळा आलेला नाही, मात्र त्यावरून राजकीय भूमिका घ्यायची, मतदारांनी घ्यायची, पुढाऱ्यांनी घ्यायची आणि त्यावरून एकमेकांना विरोध करायचा. ठीक आहे घटनेमुळे विनोदजी, महाराष्ट्र राजकीय त्यांचं म्हणणं आहे राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी अशा प्रकारची सनसनाटी निर्माण केली जाते. निवडणुका आल्या की असे आरोप होणार. विनोदजी, नाही, मुळात कसं आहे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. जरांगे पाटील हे मराठा समाजाचे आता नेते आहेत आणि त्यांनी समाज उभा केलाय. त्यामुळे जर समजा अशा पद्धतीने जरांगे पाटलांवर थेट त्यांच्या हत्येचा कट रचला जात असेल आणि ज्या हल्लेखोरांना ही सुपारी दिली गेली त्यांनी जर त्यांचं नाव जर उघड केलं असेल की ज्यांनी सुपारी दिली त्याचं, तर याला आपल्याला आरोपीच म्हणावं लागेल. लक्ष्मण हाकेंचा मुद्दा मला पहिला खोडून काढायचा आहे. दुसरा मुद्दा राहिला राजकारणाचा. एक लक्षात घ्या, जरांगे पाटील कुठल्याही राजकीय भूमिकेमध्ये नाहीत, ना ते यापूर्वी नव्हते. त्यामुळे अशा पद्धतीने केवळ राजकीय लोक राजकारणाच्या भोवती ते जर गोष्टी फिरवणार असतील तर हे अतिशय चुकीचं आहे. सदरील घटना जी आहे ती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आज जरांगे पाटील, जसं धनंजय मुंडेंनी आव्हान केलं की माझी नार्को टेस्ट करा, जरांगे पाटलांनी नार्को टेस्ट करावी. आज जरांगे पाटलांनी एक निवेदन दिलेलं आहे नार्को टेस्ट बाबत. आता धनंजय मुंडेंचं काम आहे की त्यांनी या नार्को टेस्टला सामोरं गेलं पाहिजे. दोघांची नार्को टेस्ट होऊ द्या. आरोप जे आहेत ते कुठेतरी हल्लेखोरांनी यांचं नाव घेतलेलं आहे म्हणून हे आरोप झालेले आहेत. हे कुठेही आरोप जरांगे पाटलांनी स्वतःच्या मनाने केलेले नाहीत. त्यामुळे जर समजा अशा पद्धतीने समाजाच्या नेत्याला जर त्याच्या हत्येचा कट रचला जात असेल तर निश्चितपणे समाज त्याच्या सोबत उभा राहू शकतो. आज हल्लेखोराचं समर्थन करणारी ही लोक आहेत. हो, आपण पाहिलं ना वाल्मिकराच्या बाबतीत काय झालं. बागोजी हल्लेखोराचं समर्थन केलं जातंय का? आणि मला तुम्हाला पण एक विचारायचं आहे विनोदजी, एक मिनिट मला तुम्हाला पण विचारायचं आहे विनोदजी. मी पण सोशल मीडियावर आहे, तुम्ही पण आहात. धनंजय मुंडे यांचं लिखित पत्र आहे की त्या घटनेतल्या आरोपींना शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी, असं पत्र आहे त्यांचं. आणि राहिला प्रश्न, अनेकांचा प्रश्न असतो की धनंजय मुंडे मसाजोगला भेटायला गेले नाही. तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की तणाव असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी मसाजोगला भेटायला येऊ नये, नाहीतर मसाजोगला धनंजय मुंडे देशमुख कुटुंबाला भेटायला जायला तयार होते. एक तर अशा प्रकारच्या चर्चा घडून आणायच्या की ज्याच्यामध्ये धनंजय मुंडेंनी लेखी स्वरूपामध्ये असं सांगितलंय की देशमुख प्रकरणामधल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी. एका बाजूला लेखी द्यायचं, दुसऱ्या बाजूला आरोपीचं समर्थन करायचं. आरोपीचं समर्थन निघालेले मोर्चा महाराष्ट्राने विनोदजी या पुढच्या काळामध्ये म्हणजे समजा जसं त्या बाजूला म्हणतोयत ना तुम्ही की ह्या बाजूचं समर्थन केलं नाही पाहिजे, अजिबात केलं नाही पाहिजे, पण त्याच पद्धतीनं जसं लक्ष्मण हाके म्हणाले एका ओबीसी आंदोलकाचे, मी सोशल मीडियावर, तुम्ही सगळे आहात, त्याचे हातपाय तोडल्याच्या नंतर मी 100 पोस्ट तुम्हाला दाखवतो, त्या समर्थन करणारे सुद्धा होते. त्या हल्ल्याचं, तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता त्याचे फोटो काढून. हा महाराष्ट्र कुठे चाललाय, कुठल्या दिशेनं चाललाय, हा महाराष्ट्र एवढा विक्षिप्त का झाला, हा प्रश्न निर्माण झालेला आहे मला. ही चिडचिड जी ना ती त्याच्यातून आहे, कारण असा नाही आपला महाराष्ट्र. विनोदजी प्लीज. हाताची पाची बोटं सारखी नसतात. काही लोकांनी आरोपीचं समर्थन कदाचित केलंय असेल, पण लक्ष्मण हाके सारखी माणसं ज्यावेळी जरांगे पाटलांवर असा हल्ल्याचा प्रयत्न होतो आणि त्या याच्यामध्ये ते विषय फिरवतात आणि सरळ सरळ ते म्हणतात की हे सगळं घडून आणण्याचं काम केलं जातंय, तर त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो कुठेतरी अशी जबाबदार लोक नक्कीच हे होणार नाही. आमच्यासारख्या जबाबदार लोकांनी कधीही अशा हल्ल्याचं समर्थन केलेलं नाही. जीवाला किंमत आहे का? नाही, प्रत्येकाच्या जीवाला किंमत आहे. नाही, पण या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या
जीवाला कुठलाही धोका निर्माण होऊ नये याच्यासाठी, लक्ष्मण हाकेंच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलीस यंत्रणेनं सतर्क होणं गरजेचं आहे. दुसरं, हे दोनच नेते आहेत म्हणून त्यांच्या जीवाला नाही, सामान्य माणसाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा पोलिसांची आहे. पण आंदोलकांनी सुद्धा आपली लढाई वैचारिक आहे, ती हातगाईवरती न आणता, एकमेकांच्या जीवावर न उठता ती लढायला हवी. आज महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं असं होताना दिसत नाहीये. चिखलफेकीच्या पलीकडे जाऊन रस्त्यावर ज्या प्रकारची हाणामाऱ्यांची जी परंपरा महाराष्ट्रात रूढ होते, हे अतिशय दुर्दैवी आहे या महाराष्ट्रात. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा खरंच जर कोणी कट रचत असेल, पोलिसांच्या तपासातून ती बाब समोर येणं गरजेचं आहे. आणि जर असं होत असेल तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे. पण त्याचबरोबर याचं राजकीय भांडवल करणं सुद्धा हे अयोग्य आहे. सत्य पोलिसांच्या समोर तपासातूनच येऊ शकतं. आरोप प्रत्यारोपाच्या धोरणामध्ये आपल्याला धुरकट सगळं दिसतंय. पण या सगळ्या प्रश्नात आशा करूया पोलीस तातडीनं याचा तपास करून सत्य महाराष्ट्राच्या समोर आणतील, कारण प्रकरण अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय वाटतं बघूया, कारण या सगळ्यामध्ये दोन समाज भरडले जाऊ नयेत ही महत्वाची भूमिका आहे. जरांगे मुंडेंच्या वादात दोन समाज भरडतायत का? बघा प्रेक्षकांना काय वाटतंय. 81% प्रेक्षकांना वाटतंय होय, कारण समाजाचा याच्यामध्ये काहीच संबंध नाहीये, पण समाजाला कवटाळलं जातंय का तुम्हाला माहिती आहे. 19% लोकांनाही असं वाटतंय. आशा करूया की या सगळ्या प्रकरणाचं सत्य महाराष्ट्राच्या समोर येईल. आजच्या बडे मुद्देच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. इथंच थांबतोय. धन्यवाद.